धावांची आतषबाजी केली तो सिंगम मॉडर्न इंटेरियल यांच्या दरम्यानची लढत मित्रांनो या ठिकाणी सुरू होते। अर्थातच मॅकमिलन जो स्ट्राईक करेल, ज्या मॅकमिलनने 6 धावांनी खातं उघडलं होतं मागच्या सामन्यामध्ये, तोच मॅकमिलन आता सलामीला मैदानामध्ये येतोय आणि अर्थात त्याच्या बरोबर दुसरा सलामीवीर असेल सौरभ मित्रांनो। हा देखील एक तगडा खेळाडू आहे। मॅकमिलन आणि सौरभ ही जोडी मैदानामध्ये मित्रांनो निश्चितच सामन्याकडे आपल्या नजर वळतायत। त्या सामन्याकडे प्रत्येक चेंडूवर कमाल आणि धमाल पाहायला मिळेल आणि अर्थात ही स्पर्धा फार मोठी मित्रांनो स्पर्धा आहे। अर्थातच शिवसेनेची स्पर्धा आहे, प्रतिष्ठेची, सन्मानाची, अभिमानाची आणि अर्थातच आम्हाला सर्वांना आनंद देणारी स्पर्धा। चला मित्रांनो मैदानाकडे जाऊया। चेंडू आणि बॅट मधला संघर्ष सुरू होतोय। पहिलं षटक घेऊन येतोय अर्थात गंगाधरी राईट भरतवीकडे। या पहिल्या षटकातला पहिला चेंडू ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू मॅकमिलनच्या बॅट मधून निघतोय। पहिला चौकार, पहिला चेंडू, पहिला चौकार। कमॉन डीजे मित्रांनो मोठा नाव आहे अर्थातच टेनिस मध्ये चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज यावेळेस जर पाहिलं तर रॉयल दापोली कडून गोलंदाजी करतोय आणि अर्थात फलंदाजी पाहिली तर मॅकमिलन जे अर्थातच चांगली फलंदाजी करतोय। 4 धावांनी खातं उघडलंय। त्याचा पुढचा चेंडू राईट बॉर्डर विकेट। यावेळेचा चेंडू मॅकमिलन साठी हो अतिशय आरामदायक कार्पेट पद्धतीने चेंडू पुन्हा एकदा सीमा रेखा पार चौकार। तर अर्थात आपण पाहतो या सामन्याचा टॉस रॉयल दापोली जिंकलाय आणि अर्थात प्रथम गोलंदाजीचा निर्णय घेतलाय। पहिलं षटक घेऊन आलाय तो गोलंदाज अर्थातच गंगाधर इंगवले मित्रांनो मोठा खेळाडू आहे आणि अर्थात पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार मारले ते अर्थातच मॅकमिलन एक चांगला खेळाडू आहे। अर्थातच फलंदाजी मध्ये दर्जेदार फलंदाजी करणारा फलंदाज स्ट्राईक मॅकमिलन। दरम्यानचा हा चेंडू मात्र सुरेख चेंडू, उसळी घेणारा चेंडू, 4थ्या स्टंपरचा चेंडू, निर्धाव चेंडू, सुरेख चेंडू जाऊन स्थिरावला मित्रांनो त्या सुपुत्रांच्या हातामध्ये, खेडचा सुपुत्र आणि अर्थात टेनिस विश्वातला अजून एक चांगलं नाव सिद्धेश भोसले, मॅन फ्रॉम खेड, सुरेख कामगिरी करतोय स्टेजच्या मागे आणि अर्थातच मागच्या सामन्यामध्ये त्याने 18 चेंडूंमध्ये 73 धावांची लयलूट केली होती आणि अर्थातच डोळ्यांचं पारणं फेरणारी खेळी सिद्धेश भोसलेकडून। दरम्यानचा हा चेंडू पहा पुन्हा एकदा जर पाहिलं तर ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि टप्पा पडल्यानंतर पूर्ण वळणारा चेंडू, चांगला चेंडू, घातक चेंडू, निर्धाव चेंडू, फलंदाज मॅकमिलनला न समजणारा चेंडू। पहिल्या 2 चेंडूवर 2 चौकार आणि त्यानंतर मात्र गंगाधरनी कमबॅक केलाय आणि त्याने दाखवून दिले मी पण कमी नाही आणि अर्थात त्याने 2 चेंडू निर्धाव फेकले। सुरेख गोलंदाजी। दरम्यानचा पुढचा चेंडू 5वा चेंडू पहिल्या षटकातला राईट बॉर्डर विकेट आणि यावेळेस पहा फलंदाज पुढे सरसावला शिवाची तलवार आणि आला अर्थातच उत्तुंग षटकार। कमॉन डीजे या ठिकाणी साधावडी धावसंख्येमध्ये बदल होतो। धावसंख्या 14 धावा। दरम्यान यावेळचा चेंडू सुरेख चेंडू, मिडल स्टंपरचा चेंडू अपील बनवला जात आहे आणि अर्थात या चेंडूवर मात्र धाव निषेध येते। तत्पूर्वी चेंडू सुरेख होता आणि सरळ जाऊन पॅडवर आदळला होता। दरम्यान या ठिकाणी पंच संघात षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पहिलं समाप्त होते। पहिलं षटकाखेर जर आपण पाहिलं एकूण धावा जमा होत आहेत अर्थातच फक्त 14 धावा, ज्यामध्ये 2 चौकार आणि 1 उत्तुंग षटकाराचा समावेश आहे। चांगली गोलंदाजी आणि त्याचबरोबर दर्जेदार फलंदाजी देखील आपण पाहिली। दोन्ही दिग्गज संघ आहेत। एका बाजूला रॉयल दापोलीचा संघ ज्यामध्ये अर्थातच सुमित ढेकळे आणि सिद्धेश भोसले सारखे खेळाडू मित्रांनो आहेत आणि त्याचबरोबर गंगाधर इंगवले ज्याने पहिली गोलंदाजी केली असा दिग्गज संघ म्हणजेच रॉयल दापोलीचा आणि त्याचबरोबर आपण जो पाहतोय 2 हात करतोय तो अर्थातच मुंबईचा संघ आहे आणि ज्या संघामध्ये अनेक गुणवान खेळाडू आहेत। तर अर्थात पाहतोय एकूण 15 धावा धावफलक जमा आहेत पहिल्या षटकाखेर आणि आता नवीन षटक सुरू होईल जे अर्थातच गोलंदाजी करेल नवीन गोलंदाज ज्याच्या हातामध्ये चेंडू सोपवलाय तो अर्थातच
केतन भोईर. दरम्यान आपण पाहतो षटक क्रमांक पहिलं सुरू झालंय. केतन भोईरने पहिला चेंडू खराब चेंडू फेकला म्हणजे अर्थातच स्क्वेअर चेंडू फेकलाय आणि मिस्टर एक्स्ट्रा स्वरूपात एक धाव येते. धावसंख्या जर पहिली ते एक ते पुढे जाते. धावसंख्या 16 धावा. प्रथम फलंदाजी करताना अर्थातच रॉयल दापोली टॉस जिंकला होता आणि त्यानंतर अर्थातच गोलंदाजीचा निर्णय घेतलाय आणि त्या मॉर्टन या संघाकडून मॅकमिलन ऑन स्ट्राइक. यावेळेचा चेंडू पहा. घोटना टेक तमाशा देख. चेंडू मात्र जाऊन स्थिरावतोय स्ट्रक्चर ग्लोव्ह मध्ये आणि अर्थात हा स्क्वेअर चेंडू आहे, खराब चेंडू आहे आणि ज्यामध्ये निश्चित एक धाव येईल. अर्थात आपण पाहतोय चांगला गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी करतोय आणि या चेंडूवर मात्र चर्चा सुरू झाली. स्ट्रक्चर आणि गोलंदाज त्याचबरोबर पंचांकडे चर्चा मैदानाच्या आतमध्ये. कारण षटक क्रमांक दुसरं या ठिकाणी सुरू आहे. गोलंदाजची धुरा सांभाळतोय अर्थात केतन भोईर आणि अर्थात रमाबाईचा हा एक मोठा खेळाडू मित्रांनो आणि अर्थात टेनिस विश्वामध्ये याच्या नावावर देखील चांगलं काम लिहिले आणि अर्थात तो आता या खेळच्या क्रीडा नगरीमध्ये आपल्या खेळाला पाहतोय. प्लीज अंपायर डिसेंट व्लाड डिसेंट प्लीज. तर आपण पाहतो मोठा सामना, मोठी स्पर्धा. जी स्पर्धा अर्थात दादांच्या वाढदिवसानिमित्त म्हणजे सालाबाद प्रमाणे येणारी शिवसेनेच्या माध्यमातून युवा सेनेच्या माध्यमातून अर्थातच खेड दापोली मंडणगड तालुक्याचं लाडकं नेतृत्व सन्माननीय आदरणीय योगेश दादा कदम यांच्या अभिष्ट चिंतन सोहळ्यानिमित्त ही स्पर्धा असते मित्रांनो. आणि या स्पर्धेचा हा एकूण आजचा 4था दिवस आहे. सलग 5 दिवस चालणारी स्पर्धा. दरम्यानचा पुढचा चेंडू, यावेळेचा चेंडू कनेक्ट केलाय. गोइड अँड गॉड. Come on, DJ! Chakaya! और आनंद रे टूर्नामेंट के अंदर देखिए बहुत बड़ा मुकाबला पिच मैदान के अंदर. आप देखिए गेंदबाज करते हुए गेंदबाज केतन भोईर जो कि अच्छे खिलाड़ी है, टेनिस जगत के बहुत अच्छे खिलाड़ी और उनको समझ रहे. देखिए अभी मैदान के अंदर देखिए सुबीर ढेगड़े और देखिए केतन भोईर के बीच की चर्चा जारी है. पिच मैदान के अंदर देखिए बहुत अच्छे खिलाड़ी मैकमिलन ऑन स्ट्राइक. अगली गेंद मैकमिलन के लिए ऑप्शन के बाहर आए. फिर एक बार देखिए बल्ला घुमा, लेकिन बल्ले के साथ गेंद नहीं आई. गेंद गई विकेट कीपर सिद्धेश भोसले की दस्तानों में. तो भोसले के हाथ में आती हुई गेंद बिंद गेंद एंड डॉट गेंद. कोई रन नहीं, कोई बदलाव नहीं, कोई नुकसान नहीं. बहुत बड़ा मुकाबला बीच मैदान के अंदर देखिए टूर्नामेंट के अंदर. एक तरफ देखिए रॉयल दापोली और दूसरी तरफ देखिए मुंबई के खिलाड़ी. और इस बार देखिए घुटना टेक तमाशा देख. और एक गेंद बिंदी गेंद डॉट गेंद. कोई दबाव नहीं, कोई नुकसान नहीं, कोई बदलाव नहीं, कोई किसी काम नहीं. काम खाली कर रहे गेंदबाज और विकेट कीपर सिद्धेश भोसले. बिंदी गेंद. फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे गेंदबाज केतन भोईर की अगली गेंद. इस बार देखिए ऑप्शन पे काफी बाहर आए और इस बार देखने वाली बात होगी. और एक बिंदी गेंद. हो क्या गेंदबाजी चलती हुई मैदान के अंदर. केतन भोईर छा गए. 3 गेंदे डॉट गेंदे और अगली गेंद. फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे अंपायर के बगल से अगली गेंद मैकमिलन के लिए. फिर एक बार देखिए गेंद का हवा में गेंद और हवा के साथ आउट. पहला विकेट का बदन. कम ऑन डीजे. करते हुए फिर एक बार देखिए अगली गेंद
इस बार देखिए सौरभ के लिए और ये गेंद अच्छी गेंद है और पर अराउंड द कारपेट गेंद ट्रैवल होती हुई वह खिलाड़ी है, खिलाड़ी ने गेंद को रोका और तब तक एक रन लेने का मौका था। एक रन के साथ ओवर पर दूसरा खत्म हुआ। 2 ओवर के बाद कुल मिलाकर रन बने हैं 1 विकेट के नुकसान पर पूरे 24 रन। लेता ब्रेक पे गाना सुनेगा, गाने के साथ वापस आता युग और ये शिवसेना परिवार आमचा साहेब हे आधार आमचा देऊनी प्रेरणा शिवरायांची देऊनी प्रेरणा शिवरायांची विश्वनव निर्मिल तो फिर एक बार सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत। इस टूर्नामेंट के अंदर देखिए बहुत बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था शिवसेना युवा सेना के माध्यम से। दादा का जन्मदिन मनाने वाला बहुत बड़ा टूर्नामेंट बीच मैदान के अंदर देखिए बाबा साहब पाटले क्रीडा नगरी के अंदर आप देखिए मैदान के अंदर देखिए सुमित डिकले हमारे सामने आते हुए और इनके ऊपर देखिए थर्ड कैमरा इनके ऊपर होगा। सुमित डिकले बहुत अच्छे खिलाड़ी, टेनिस जगत के बहुत अच्छे खिलाड़ी। फिर एक बार देखिए गेंदबाजी करेंगे गेंदबाज उमेश वाघ। अगली गेंद राइट फोर्थ गेंद, तीसरी ओवर की पहली गेंद और हवा में गेंद। यहां पर मौका मिलता हुआ सुमित डिकले के लिए। इट इज गॉन, विकेट नंबर 2 आउट। कम ऑन डीजे और एक तो फिर एक बार सभी दर्शकों के खिलाड़ी का दिल से क्या कैच को लपका सुमित डिकले ने बहुत अच्छा कैच यहाँ पे लेते हुए सुमित डिकले आउट हुए। सौरभ तो विकेट नंबर 2। तो रन की बात कर तो ज्यादा रन बने हैं 24 रन बने हैं। इसके ऊपर दूसरा विकेट गिरता हुआ सौरभ जो कि आउट होकर मैदान से बाहर आ रहे। दही बल्लेबाज के मैदान के अंदर आते हुए चौथे नंबर पर आएंगे प्रतीक। और देखिए प्रतीक पर स्ट्राइक पर देखिए मयूर पाटिल और गेंदबाजी देखिए गेंदबाजी करते हुए गेंदबाज उमेश वाघ बहुत अच्छी गेंदबाज है। अगली गेंद मयूर पाटिल के लिए राइट ऑफ गेंद। इस ओवर की अगली गेंद ओहो इसके साथ और एक विकेट का बदन। कम ऑन डीजे और एक विकेट आया मयूर पाटिल आउट। तीसरा विकेट का पतन हुआ मयूर पाटिल जो कि आउट होकर मैदान से बाहर है। फर्स्ट स्लिप पे खड़े थे खिलाड़ी ने कैच को लपका और इसके साथ विकेट नंबर 3 गॉन आउट। तो ज्यादा रन नहीं बने। तो देखिए मुबीन भाई की तरफ से कैश प्राइज आता हुआ और एटीएम हमारे पीछे ऑन होया। तो देखिए 500 रुपए इनाम रहेगा गेंदबाज के लिए। अगर हैट्रिक पूरी होते तो 500 रुपए इनाम मुबीन भाई की तरफ से। तो गेंदबाज देखिए ऑन हैट्रिक गेंदबाज करेंगे उमेश वाघ जो कि वाघ जैसे काम कर रहे मैदान के अंदर और धाड़ रहे। फिर एक बार देखिए नई बल्लेबाज राकेश वैद्य जो कि अच्छे खिलाड़ी है और इनके ऊपर बहुत बड़ी जिम्मेदारी आती हुई 3 विकेट गवाए और ओवर नंबर कुल मिलाकर तीसरा चलता हुआ। फिर एक बार देखिए ऑन हैट्रिक गेंदबाज। इस बार देखिए ये अच्छी गेंद ऑन साइड पर गेला और इस गेंद के ऊपर 1 रन मिलेगा बल्लेबाज के लिए। तो 1 रन के साथ खाता खुलता हुआ बल्लेबाज का और 1 रन के साथ रन के खाते में 1 रन जुड़ता हुआ। कुल मिलाकर रन की बात कर तो 25 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर 25 रन बने हैं। ओवर नंबर तीसरा चलता हुआ रॉयल दापोली और देखिए मॉडर्न के बीच का मुकाबला बहुत बड़ा मुकाबला। फिर एक बार देखिए अच्छी गेंद ओहो ये खतरनाक गेंद थी और चढ़चढ़ी करने का प्रयास कर रहे थे बल्लेबाज। गेंद बल्ले पर आई नहीं, गेंद गई विकेट कीपर सिद्धेश भोसले के दस्तानों में यानी बिंदी गेंद डॉट गेंद का मतलब कोई नुकसान नहीं। रन की बात करते 25 रन बने हैं 3 विकेट के नुकसान पर। गेंदबाजी करते हुए वाघ बहुत ही अच्छी गेंदबाजी करे। इस बार देखिए दौड़ना शुरू किया अंपायर को पार करते हुए अगली गेंद। फिर एक बार देखिए फिर एक बार डॉट गेंद। अच्छी गेंदबाजी यहाँ पर उमेश वाघ द्वारा बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए उमेश वाघ। तो बल्लेबाज के खाली बल्ला घुमा रहे और बल्ले के ऊपर गेंद नहीं आ रही। बिंदी गेंद डॉट गेंद बार बार डाल रहे गेंदबाज बहुत अच्छी गेंदबाजी। फिर अगली गेंद इस बार देखिए ऑन साइड पर वहां खिलाड़ी है और इसी के साथ विकेट नंबर 4 गॉन।
चौथा विकेट का पतन. कम ऑन डीजे और एक विकेट. आपण पाहतोय या ठिकाणी शिवसेना युवा सेनेच्या माध्यमातून सुरू असणारी मोठी स्पर्धा, देखणी स्पर्धा, लाख बॉलाची स्पर्धा, सन्मानाची, अभिमानाची म्हणजेच शिवसेनेची स्पर्धा, युवा सेनेची स्पर्धा खेडच्या ऐतिहासिक गोळीबार मैदानावरती गुलमोहर पार्क मध्ये म्हणजेच बाबासाहेब पाटणे क्रीडा नगरीमध्ये मित्रांनो आपण आहोत. आणि याच क्रीडा नगरीमध्ये आपल्या संपूर्ण देशभरातले टेनिस स्टार खेळाडू मित्रांनो आज कुठे असतील तर ते अर्थातच आपल्या खेडमध्ये आहेत आणि ती पाहण्याची संधी तुम्हाला उपलब्ध झाली. त्या सगळ्याचं श्रेय फक्त आणि फक्त शिवसेनेला जाईल. त्या शिवसेनेच्या माध्यमातून दादांच्या आशीर्वादाखाली दादांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देण्यासाठी ज्याचं आयोजन आणि नियोजन करण्यात आली ती स्पर्धा सलग 5 दिवस चालणारी स्पर्धा. अर्थात चौथ्या दिवसामध्ये आपण आहोत आणि चौथ्या दिवसातला एक मोठा सामना मैदानाच्या मध्ये सुरू आहे. दोन्ही संघामध्ये दिग्गज खेळाडू आहेत आणि दोन्ही संघादरम्यानची ही तगडी लढत. दरम्यानचा यावेळचा चेंडू मात्र सुरेख कनेक्ट केलाय आणि आता चेंडू जाऊन स्थिरावतोय पार्किंग लॉट मध्ये षटकारासाठी. 6 धावा. शेर 2 कदम पीछे जाता है, डर के नहीं, झपटने के. तर आपण पाहतोय षटक क्रमांक 14 सुरू झाले. विक्रांत गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावर फलंदाजी आपण पाहिली ज्याने 6 धाबांनी खातं उघडलंय. नाव आहे त्याचं संतोष. चांगली फलंदाजी करतोय. पहिल्या चेंडूवर 6 धाबांनी खातं उघडलंय. तो संतोष ऑन स्ट्राईक. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाजाकडून फेकला जाईल. यावेळेचा मात्र चेंडू ऑफच्या बाहेरचा चेंडू आहे आणि आता पंच आमच्या बाजूला वळून सांगतात की खराब चेंडू आहे, दिशाहीन चेंडू आहे, स्क्वेअर चेंडू, वाईट चेंडू आहे. आणि अर्थात यावर एक धाव या ठिकाणी लिहिली जाईल, जमा केली जाईल. एका धाबेने धावसंख्या हळूच पुढे सरकले आणि अर्थात जाऊन पोहोचली ती अर्थातच 32 वरती. 32 लॉस ऑफ 4 विकेट प्रोग्रेस इन द 4th ओव्हर. यावेळेचा चेंडू सुरेख चेंडू आहे. अर्थातच फलंदाज स्ट्रक्चरला दोघांनाही चकवून जातोय आणि अर्थातच तिथे बसला सिद्धेश पट्ट कुठली चूक करते. सिद्धेश चेंडू अडवतोय. सिद्धेश भोसले म्हणजेच हा आपल्या खेडचा सुपुत्र एक चांगली कामगिरी करतोय. मोठ्या संघाकडून खेळणारा सिद्धेश भोसले अर्थातच पुन्हा एकदा गोलंदाजा पाहिलं तर गोलंदाजाने धावायला सुरुवात केली. यावेळचा चेंडू अर्थात चांगली गोलंदाजी डावपुऱ्या गोलंदाजी. पुन्हा एकदा चेंडू निर्धाव चेंडू. धावसंख्येमध्ये बदल नाही आणि चेंडू आणि बॅटचा काहीच संपर्क होत नाही आणि अर्थात बडून या चेंडूची नोंद निर्धावमध्ये केली गेली. धावसंख्या तिथेच आहे. धावसंख्या 33 धावा. षटक क्रमांक 14 चालू आहे. 5 षटकांचा मोठा सामना आहे. एका बाजूला सुमित ढेकळे सारखाचा खेळाडू आहे तर दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय यावेळेचे मात्र फलंदाज इथे अडचणीत सापडले. त्याचं कारण गोलंदाजी चांगली होते. यावेळेचा चेंडू मात्र खराब चेंडू आहे आणि अर्थात पंचाने स्क्वेअर चेंडू घोषित केले आणि अर्थात एक एक्स्ट्रा धाव या ठिकाणी जमा केली जाईल. धावसंख्या इकडे पुढे जाते. धावसंख्या 34 धावा. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज करेल. गोलंदाज चांगली गोलंदाजी करतोय. डावपुऱ्या हाताचा 12 आहे आणि अर्थात फलंदाजाला न समजदारी चेंडू. दरम्यानचा पुढचा चेंडू. यावेळचा चेंडू मात्र कनेक्ट केलाय. पुन्हा एकदा जर पाहिला तर सुमित ढेकळे कुठलीही चूक करत नाही. सहज झेल पकडतोय आणि अशा तऱ्हेने बघता बघता 5वा फलंदाज मैदानाच्या बाहेर येतोय. अर्थातच डगआउटच्या रस्त्याने निघालाय. विकेट नंबर 5 वरदान दिले शौर्याचे गाई हवाई रे आम्हास खडक देऊनी हाती भरली हिंदुत्वाची कास काल किल्ल्यावर भगवा फडका काल किल्ल्यावर शिवसेनेचं गाडव असते मित्रांनो. या शिवसेनेची स्थापना झाली 19 जून 1966 साली. अर्थातच बाळासाहेबांनी 10 बाय 10च्या खोलीमध्ये या
संघटनेची स्थापना केली फक्त आणि फक्त समाजसेवेसाठी आणि त्यानंतर जन्माला आला तो शिवसेना पक्ष मित्रांनो आणि तेव्हापासून 1966 सालापासून आजपर्यंत शिवसेनेच्या माध्यमातून आज समाजामध्ये चांगले काम चालू आहे आणि म्हणूनच आज राज्यावर शिवसेनेची सत्ता आहे आणि म्हणून शिवसेनेच्या स्पर्धेमध्ये तुम्हाला तमाम उपस्थितांचं मी मनापासून सहर्ष स्वागत करतो। मोठी स्पर्धा देखणी स्पर्धा आणि इथे पहा स्वॅग से करेंगे स्वागत गेंद बॉल से बाहर चक्के के लिए कमॉन डीजे लंबा चक्रा लक्षात ठेव माझा आवाज कानावरही पडतो आणि कानाखालीही। रंगरंगता अग्नी चहूकडे अनुमान खाण्याचा जमणार नाही कोणाला तर घोषण तुझ्याचा। थैंक यू। तो फिर एक बार सभी दर्शकों और खिलाड़ी का तहे दिल से स्वागत है। टूर्नामेंट की टूर्नामेंट बहुत बड़ा टूर्नामेंट ऑर्गेनाइज किया था शिवसेना और युवा सेना के माध्यम से हमारे दादा का जन्मदिन मनाने वाला टूर्नामेंट और टूर्नामेंट के अंदर देखिए भारी तादाद में दर्शक तक लगाकर देखिए मैदान के अंदर क्या खेल चल रहा है। बहुत अच्छा खेल चलता हुआ एक तरफ देखिए सुबी डेगले दूसरी तरफ देखिए बंबई के खिलाड़ी अच्छा काम करे और यहाँ पे बहुत बड़ा संघर्ष चलता हुआ बीच मैदान के अंदर देखिए वो नंबर 5 हुआ यानी आखिरी वो डालेंगे फिर एक बार देखिए गेंदबाज करेंगे गेंदबाज केतन बोहिर गेंदबाजी के मोर्चे पर जो कि अच्छे खिलाड़ी है और गेंद के साथ बहुत कारनामे करने वाली खिलाड़ी केतन बोहिर। स्कोर की बात करें तो कुल मिलाकर 40 रन बने हैं, ज्यादा रन नहीं बने। फिर एक बार देखिए केतन बोहिर की गेंद पहली गेंद बल्लेबाज के लिए इस बार देखिए बल्ला गाली घूम रहे और बल्ले के ऊपर गेंद नहीं आ रही। बहुत अच्छी गेंद डाली थी केतन बोहिर ने। एक रन जरूर मिलेगा लेकिन एक रन के साथ ज्यादा बदलाव नहीं होगा। 45 रन बने हैं और कुल मिलाकर अब तक विकेट गए 5 विकेट। पहले ओवर के अंदर आए थे 15 रन और दूसरी विकेट ओवर के अंदर देखिए 24 बने थे। तीसरी ओवर के अंदर कुल मिलाकर रन बने 25 रन। तो तीसरी ओवर अच्छी डाली थी गेंद। फिर एक बार देखिए केतन बोहिर की इस गेंद बहुत अच्छी गेंद। फिर एक बार देखिए गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं। फिर एक बार बिंदी गेंद डॉट गेंद। रन की बात करें तो कुल मिलाकर 41 रन बने हैं। बहुत अच्छी गेंदबाजी करते हुए गेंदबाज केतन बोहिर। फिर एक बार देखिए अगली गेंद और बल्लेबाज देखिए अच्छा काम कर रहे संतोष। इस बार देखिए अंदर कारपेट गला ऑफसाइड पर वह खिलाड़ी है, खिलाड़ी रोकने का प्रयास कर रहे। तब तक देखिए 2 रन भागने का यहाँ पर प्रयास किया और उसके साथ सक्सेस हुए। तो 2 रन के साथ कुल मिलाकर रन की बात करें तो 43 रन बरे आणि अर्थात या स्पर्धेला शुभेच्छा भेट देण्यासाठी अर्थातच आपण पाहतोय जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आदरणीय राजेंद्र उर्फ बापू ओंबरे आणि त्याचबरोबर खेड पंचायत समितीचे उपसभापती महोदय सन्माननीय आदरणीय जीवन शेठ आंबरे यांचं देखील आगमन झाले। त्याचबरोबर आपाशी गावचे बाजू शाखा प्रमुख सन्माननीय सतीश भाऊ आंबरे आणि युवा सेना अधिकारी बाळू आंबरे। त्याचबरोबर चेंडूबा स्वैग से करेंगे स्वागत। साहब जी आपका स्वागत किया, चक्के के साथ स्वागत किया। ओहो बहुत अच्छी बल्लेबाजी। स्वैग से करेंगे स्वागत। बहुत अच्छी गेंद और अच्छी गेंद के ऊपर अच्छा शॉट संतोष के बल्ले से और एक छक्का। तो कुल मिलाकर रन की बात करते रन बने हैं 49। 50 धावा फलकाचा चांगली फलंदाजी केली संतोष। एका बाजूने चांगला किल्ला लढवतोय आणि अर्थात केतन भोईर याच्यावर षटकार मारलाय। एक चांगली खेळी इथे पाहायला मिळेल संतोष कडून। पण एकदा गोलंदाजी करेल तो अर्थातच गोलंदाज केतन भोईर। राईट राऊंड विकेट या षटकातला पुढचा चेंडू संतोष असेल। संतोष चांगली फलंदाजी करतोय आणि यावेळेचा चेंडू पुन्हा एकदा कनेक्ट केलाय। चेंडू गोइंग एंड गॉन। गेंद बॉल से बाहर चक्के के लिए कमॉन डीजे और एक छक्का। अग्नी चहूकडे अनुमान खाण्याचा जमला नाही कोणाला तर घोषण तुझ्याचा। विषय आम्ही ठेवत नसतो अशा ठिकाणाचा। थँक यू। शिवसेना आणि शिवसेना मित्रांनो खेळ आणि शिवसेना यांचं जवळचं नातं आहे आणि म्हणून आपण खेळच्या या ऐतिहासिक गोळीबार मैदानावरती मध्य गुलमोहर पार्क मध्ये आहोत आणि अर्थातच माजी नगराध्यक्ष सन्माननीय आदरणीय अनंतराव विश्वनाथ तथा बाबासाहेब पाटणे क्रीडानगरी मध्ये मित्रांनो काय माहोल निर्माण झालाय। दादांच्या वाढदिवसानिमित्त सुरू असणारी मोठी स्पर्धा मित्रांनो, ज्या स्पर्धेकडे तमाम महाराष्ट्राचं लक्ष लागलंय। युट्यूबच्या माध्यमातून जर आज बघितलं तर अनेक या ठिकाणी अनेक भागातून अनेक दर्शक आणि या ठिकाणी पहा चेंडू पुन्हा एकदा कनेक्ट केलाय।
चेंडू गेला सीमा रेखा पार षटकार मोठा षटकार कमॉन डीजे अजून एक मोठा षटकार वाघ एकला राजा बाकी खेळ माकडाचा अरे खळबळ दागू आम्ही से घोडा कधी जमले ना थँक्यू धावसंख्या जर पाहिली धावसंख्या 61 धावा झाले आणि विजयासाठी 62 धावांची गरज आहे 5 षटकं आणि 62 धावा एक चांगलं टार्गेट या निमित्ताने उभं केले ते अर्थातच मॉडर्न इंटररियल या संघाने चांगली खेळी केली आणि त्यामध्ये कौतुक केलं जाते संतोष अजय ज्याने एका बाजूने चांगला किल्ला लढवला आणि आपल्या संघासाठी तो तारणा ठरला त्याने एकूण अर्थातच 6व्या क्रमांकावर तो मैदानामध्ये आला आणि 9 चेंडूमध्ये 33 धावांची त्यांनी खेळी केली चांगली खेळी केली आणि अर्थात साठी तारणार ठरलाय तो अर्थातच संतोष 33 धावांची खेळी चांगली खेळी केली आणि एकूण 62 धावांचं उद्दिष्ट आहे आणि अर्थातच कॅश प्राइस आतापासून ऑन होतोय ज्यावेळेस सुमित टेकडे मैदानामध्ये येईल मित्रांनो त्यावेळेस त्याच्या प्रत्येक धावेसाठी प्रत्येक रन साठी 100 रुपयाचं कॅश प्राइस असेल एक धाव 100 रुपयाची मित्रांनो आणि अर्थातच ती मुबीनबाई खोत यांच्याकडून असेल आणि तो सुमित टेकडे मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये येतोय टाळ्यांचा गजर होतोय एका बाजूला मास्टर खेळाडू सुमित टेकडे आणि त्याचबरोबर खेडचा अभिमान खेडचा सन्मान मित्रांनो भोसले गणातला सुपुत्र सिद्धेश भोसले मॅन फ्रॉम खेड मैदानाच्या आतमध्ये येतो मित्रांनो आणि अर्थात त्यांनी देखील दाखवून दिले खेड मध्ये टॅलेंट आहे आणि खेड मध्ये ताकद आहे मित्रांनो म्हणूनच तो आता मैदानामध्ये दाखल होतोय मोठ्या संघाकडून खेळणारा सिद्धेश भोसले मैदानाच्या आतमध्ये ज्याने मागील सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती 18 चेंडू मध्ये 73 धावांची लयलूट करणारा हाच तो खेडचा सुपुत्र जो अर्थातच नॉस्ट्रेलियाला उभं राहील सिद्धेश भोसले ज्याचं नाव आहे मित्रांनो लक्ष असू द्या 10 चेंडू मध्ये 50 धावांची खेळी करण्याचा पराक्रम त्याने याच स्पर्धेमध्ये केलाय आणि सलग 6 चेंडू मध्ये म्हणजे एका षटकामध्ये 6च्या 6 चेंडू सीमारेषे बाहेर मारणे म्हणजेच षटकार मारण्याचा पराक्रम देखील याच सिद्धेश भोसलेने केलाय मित्रांनो आणि त्याच्याकडे लक्ष असणार 18 चेंडू 73 धावांची लयलूट करणारा अर्थातच हा मोठा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आहे आणि सुमित टेकडे मित्रांनो त्याच्यासाठी क्रॅश प्राइज आलेला आहे प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं बक्षीस कॅश प्राइज असेल ते अर्थातच मुबीनबाई खोत यांच्याकडून प्रत्येक धाव प्रत्येक रन 100 रुपयाचे असेल तर अर्थातच आपण पाहतोय तर अर्थातच यानंतर टॉस होईल बाबा 11 वर्सेस नासिरबाईचा जो मोठा संघ या ठिकाणी आहे त्या दोन्ही संघाच्या कर्णधार विनंती करतो मी जिल्हा परिषद सदस्य सन्माननीय आदरणीय राजेंद्रजी म्हणजे बापू आंबरे सर आपल्यास विनंती करतो त्याचबरोबर उपसभापती महोदय जीवनशेठ आंबरे सर आपल्या उपस्थितीमध्ये पुढच्या मोठ्या सामन्याचा टॉस आपण करावा तर दोन्ही संघाला देखील विनंती करतो प्लीज आपले कर्णधार कॉन बॉक्स मध्ये पाठवा टॉस का बॉक्स मध्ये पाठवा तर मित्रांनो मध्यंतरी 62 धावांचं उद्दिष्ट आहे छोटं उद्दिष्ट आहे कारण याच संघाने मागच्या सामन्यामध्ये मित्रांनो इतिहास रचला होता याच दोन्ही फलंदाजाने प्रत्येकाने 50 धावांची खेळी केली होती त्यामध्ये 73 धावांची खेळी सिद्धेश भोसलेची होती मित्रांनो आणि अर्थातच अर्धशतकी खेळी करणारा अर्थातच सुमित टेकडे ज्याने 10 चेंडू मध्ये 50 धावा पूर्ण केल्या होत्या हीच जोडी आहे ज्याने एकूण 6 षटकांमध्ये 127 धावांचा डोंगर उभा केला हीच ती जोडी मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो आणि अर्थातच ज्यावेळेस वागदळ घोंगवेल त्यावेळेस निश्चितच आलेल्या क्रीडा रसिकांना एक आनंद मिळेल टेनिस क्रिकेट मधला आनंद काय असतो तो मित्रांनो आता पाहायला मिळेल कारण समोर होणारी गोलंदाजी तेवढी घातक असेल तिखट असेल आणि तेवढी चॅलेंज देणारी असेल तर आपण पाहणार आहोत प्रथम गोलंदाजीसाठी येतोय तो अर्थातच एक महत्वपूर्ण गोलंदाज असेल राकेश गोलंदाजी करेल आणि अर्थात पंचाचा इशारा येतो मित्रांनो टाळ्या वाजल्या पाहिजे ज्याच्या हातामध्ये बॅट आहे तो आपल्या खेडचा सुपुत्र आहे मित्रांनो टाळ्यांचा गजर होत आहेत भोसले घराण्याचा सिद्धेश मॅन फ्रॉम खेड आणि या ठिकाणी पहा पहिला चेंडू कव्हरच्या डोक्यावर मिरकावलाय चेंडू जात आहे 1 पास 2 पास गेट बॉलचे बार पहिला चेंडू सीमा पार कमाल
तर मित्रांनो आपण पाहतोय शिवसेना आणि क्रिकेट याचं जवळचं नातं आहे आणि अर्थातच काळा चौकीचे शाखा प्रमुख शिवसेनेचे शाखा प्रमुख जयसिंगराव भोसले आणि यांचे ते सुपुत्र आहेत सिद्धेश भोसले मित्रांनो आणि अर्थातच समाजामध्ये काम करत असताना शिवसेनेच्या माध्यमातून काम करणारे हे पूर्ण कुटुंब म्हणजेच भोसले घराण्याचं कुटुंब आणि त्याचा सुपुत्र मैदानामध्ये चांगली कामगिरी करतोय चेंडू सीमारे का पार षटकार मोठा षटकार मित्रांनो टाळ्यांचे गजर होते आणि डीजेचा आवाज देखील होते अर्थातच या स्पर्धेला ज्यांचा सहयोग आहे योगदान आहे ते अर्थातच सॉम्बे हॉटेलचे मालक मंगेश भोसले सर यांचे ते पुतणे देखील आहेत कारण हे जवळचं नातं आहे क्रिकेट शिवसेना आणि या सगळ्यांचं नातं एकदम जवळचं घट्ट नातं आहे आणि म्हणूनच ही स्पर्धा मित्रांनो यशस्वी होतोय जी स्पर्धा दादांच्या वाढदिवसानिमित्त आहे दादा म्हणजेच खेड दापोली मंडणगड तालुक्याचं लाडकं नेतृत्व आहे कार्यसम्राट आमदार युवकांचं प्रेरणास्थान सन्माननीय आदरणीय योगेश दादा कदम यांच्या वाढदिवसानिमित्ताची स्पर्धा दरम्यानचा पुढचा चेंडू राईट टप विकेट यावेळेचा चेंडू पहा पुन्हा एकदा कव्हरच्या टोकाने भिरकावलाय चेंडू जातो सीमारेषेकडे तिथे क्षेत्ररक्षक मात्र आहे आणि यावेळेस चेंडू अडवण्यात यशस्वी होतोय आता मात्र एक धाव घेत 9 गेला पोहोचला सिद्धेश भोसले मित्रांनो धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या आहे एकूण धावा झाल्या 11 षटक क्रमांक पहिलं चालू आहे आणि अर्थातच राकेश गोलंदाजी करतोय आणि त्याच्यावर 2 मोठे फटके पाहायला मिळाले सिद्धेश भोसले याच्याकडून पहिल्या चेंडूवर चौकार आणि दुसऱ्या चेंडूवर वायडिश मिळवण्याच्या डोक्यावर एक मोठा षटकार अशा प्रकारची चांगली फलंदाजी सिद्धेश भोसले याच्याकडून आणि आता मित्रांनो जो स्ट्राईक करेल याचं नाव तुम्हाला सर्वांना माहित आहे ज्याला क्रिकेट माहित आहे ज्याला टेनिस क्रिकेट माहित आहे त्याला निश्चित नाव माहित असेल अर्थातच सुमित ढेकळे ऑन स्ट्राईक प्रत्येक धावेला 100 रुपयाचा क्रॅश प्राइज पहिला चेंडू ऑफस्टमच्या बाहेरचा चेंडू आहे अर्थात सोडून दिलाय सन्मान केलाय सुमित ढेकळेने पहिला चेंडू निर्धाव चेंडू खेळतोय सुमित ढेकळे धावसंख्या जर पाहिलं तर 11 धावा आहेत विजयासाठी फक्त आणि फक्त 62 धावांची गरज आहे पहिल्या सामन्यामध्ये 127 धावांचा डोंगर उभा करणारी ही ती जोडी आहे ज्यांनी दोघां मिळून 100 धावांची शतकीय साधेदारी केली होती तीच सलामीची जोडी सिमेंट टेकडे स्ट्राईक टॉसचा गेला सिद्धेश भोसले दरम्यानचा हा चेंडू चेंडू आउट ऑफ द पार्क षटकार सुरेख फलंदाजी कमॉन डीजे एकच साहेब बाळासाहेब मित्रांनो आपल्या माहिती आहे 19 तारीख फार महत्वाची येते मित्रांनो 19 फेब्रुवारी आणि 19 आकडा हा शिवसेनेसाठी फार महत्वाचा आहे 19 जून 1966 झाली या पक्षाची स्थापना झाली आणि अर्थातच 10/10च्या खोली मित्र आणि पुन्हा एकदा या चेंडूला पंख लावायचं काम केलं चेंडू 1 बाउन्स चेंडू सीमा रेखा पार चौकार अजून एक चौकार 25
शिवसेना आणि शिवसेना मित्रांनो एकच धाव आणि अर्थातच शिवसेना मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये रणसंग्राम सुरू आहे आणि अर्थातच टेनिस विश्वातले अनेक खेळाडू या स्पर्धेमध्ये खेळत आहेत आणि अर्थातच आता षटक क्रमांक दुसरं सुरू होत आहे. हार्दिक गोलंदाजी करेल, छोटा गोलंदाज आहे परंतु अप्रतिम गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवणारा गोलंदाज धावायला सुरुवात केली. दुसऱ्या षटकातला पहिला चेंडू राईट टू द विकेट. यावेळचा चेंडू ऑफस्टॉपच्या बाहेर आहे, खूपच बाहेरून जाणारा चेंडू सिद्धेशने पहिला सोडून दिला आणि अर्थात एक धाव या ठिकाणी जमा केली. त्या आमच्या स्कोरर सोनम चव्हाण मॅडम ज्यांच्या माध्यमातून tenniscricket.in या साइटवर आपण युट्यूबच्या माध्यमातून संपूर्ण जगभरामध्ये याचं प्रक्षेपण करत आहोत आणि आता युट्यूबच्या माध्यमातून जर पाहिलं तर एकूण खूप लोक जोडले गेलेत युट्यूबच्या माध्यमातून. धावसंख्या जर पाहिली तर धावसंख्या एकूण 22 धावा दाखल दरम्यानचा हा चेंडू आरामदायक कार्पेट पद्धतीने चेंडू तटवलाय अर्थात सिद्धेशने आणि त्याच्यावर एक धाव या ठिकाणी प्राप्त झाले आणि अर्थातच आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून जवळपास 3-3.5 हजार लोक आता देखील इथे जोडले गेलेत आणि त्यांचं देखील मी मनापासून सहर्ष स्वागत करतो. युट्यूबच्या माध्यमातून या स्पर्धेचा आनंद घेणाऱ्या सर्व क्रीडा रसिकांचं मी आयोजकांच्या वतीने म्हणजेच शिवसेनेच्या वतीने, युवा सेनेच्या वतीने, खेड तालुक्याच्या वतीने आणि अर्थातच खेड शहराच्या वतीने मनापासून सहर्ष स्वागत करतो. मित्रांनो मैदानाच्या आतमध्ये जाऊया. मैदानामध्ये जर पाहिला सुबीर ढेकळे ऑन स्ट्राईक आहे आणि अर्थातच गोलंदाजी करतोय हार्दिक, ज्याचं नाव चांगलं आहे. हार्दिक पांड्याला आपण विसरू शकत नाही मित्रांनो. क्रिकेटमध्ये खूप मोठं योगदान देणारा दरम्यानचा हा चेंडू ऑप्शनच्या बाहेर आलाय, बिरकावलाय डोक्यावर, चेंडू जातोय सीमा रेखा पार. षटकार, सुरेख फलंदाजी, दमदार फलंदाजी, शानदार फलंदाजी, मैदानाच्या चारही बाजूला आतषबाजी करणारा फलंदाज, याचं नाव सुबीर ढेकळे मित्रांनो. 360 डिग्री काय म्हणतात, कशाला म्हणतात हे पाहतोय आणि अर्थात प्रत्येक चेंडूवर मोठे फटके मारण्याची ताकद ठेवणारा तोच फलंदाज मित्रांनो सुबीर ढेकळे, ज्याच्यासमोर आव्हान आहे फक्त आणि फक्त 62 धावांचं. 5 षटकांमध्ये 62 धावा जमा करायचे आहेत आणि अर्थात पहिल्या चेंडूपासून आक्रमण बोलायला सुरुवात केली, ज्यामध्ये सिद्धेश भोसले हा एक आपल्या खेळचा सुपुत्र चांगली फलंदाजी करतोय मित्रांनो आणि अर्थात तो फार काळ क्रिकेटमध्ये नसतो, व्यावसायिकरित्या तो व्यवसायामध्ये असतो. बऱ्याच वेळा तो व्यवसायामध्ये असल्या कारणाने थोडं प्रॅक्टिस पासून दूर आहे. अन्यथा मित्रांनो या खेळाडूने अजूनही चांगलं नाव आपलं केलं असतं. तो सिद्धेश भोसले नॉस्ट केलाय. स्ट्राईकला सुबीर ढेकळे, पुढचा चेंडू राईट टू द विकेट. हार्दिकचा चेंडू असेल आणि आता मात्र चेंडूला वेग आहे परंतु चेंडूची दिशा मात्र चुकीची आहे. चेंडू जातोय स्क्वेअर चेंडू, चेंडूचा टप्पा चांगला होता. अर्थातच दिशा जर चांगली असती तर निश्चित निर्धाव चेंडू आला असता पण तो सोबत नाही. चेंडू जातोय ऑफस्टॉपच्या बाहेरून आणि अर्थात 45 स्क्वेअर चेंडू घोषित केला. एक एक्स्ट्रा धाव सोनम चव्हाण मॅडमनी जमा केली. धावसंख्या आता जाऊन पोहोचते 30 वरती. विजयासाठी 62 धावांची गरज आहे. दरम्यानचा पुढचा चेंडू सुबीर ढेकळेच्यासाठी आता पहा सुरेख चेंडू आहे. यावेळेस पहा अपील बनवलं जातोय हार्दिक याच्याकडून, दबाव बनण्याचा प्रयत्न आहे. चांगला चेंडू फेकला आणि अर्थात चांगल्या चेंडूचा सन्मान दिली या ठिकाणी केला गेला. क्रीडारसिकांकडून आवाज झाला, अर्थात टाळ्यांचा देखील आवाज झाला ते या चेंडूसाठी. चांगला चेंडू फेकला गोलंदाज हार्दिकने. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारा करेल डावखुरा फलंदाज बाहुबली सुबीर ढेकळे ऑन स्ट्राईक. सिद्धेश भोसले मॅन फ्रॉम खेड राईट ओव्हर द विकेट. पुढचा चेंडू असेल सुबीर ढेकळे, फुल टॉस पेटी चेंडू फनिस्पेट केलाय. चेंडू जातोय सीमा रेखा पार. चौकार, अजून एक चौकार, अजून एक गाणं. कम ऑन डीजे. ऑन स्ट्राईक फलंदाज अर्थात सुबीर ढेकळे, ज्याच्या प्रत्येक धावेसाठी प्रत्येक रनसाठी 100 रुपयाचा कॅश प्राइज आहे मोबिन बाई खोत यांच्याकडून. प्रत्येक धाव 100 रुपये किमताची आहे. राईट ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू हार्दिक अर्थात चांगला गोलंदाज आहे, नवदूत गोलंदाज, चांगली गोलंदाजी करतो आणि ज्याने नुकताच एक चेंडू निर्धाव देखील फेकला होता परंतु त्यानंतरच्या चेंडूवर मात्र फुलटॉसमध्ये चेंडूवर सुबीर ढेकळेने क्लास दाखवत चेंडू शिमारेषेबाहेर पाठवलाय. तोच सुबीर ढेकळे ऑन स्ट्राईक. दरम्यानचा पुढचा चेंडू राईट ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र ऑप्शनच्या बाहेर येऊन घेण्याचा प्रयत्न. चेंडू फलंदाज आणि यष्टिरक्षक दोघांनाही चकून जातोय सीमारेषेबाहेर. 4 धावा.
आणि अर्थातच या चेंडूवर पंचांनी नो घोषित चेंडू केलाय म्हणजे येणाऱ्या जी वेळ असेल ती अतिशय जबाबदारीची वेळ असेल हार्दिकसाठी कारण यानंतरचा चेंडू हार्दिकला फ्री हिट साठी फेकायला लागेल आणि अर्थात त्याला वाचावं लागेल ते अर्थातच बाहुबली पासून सुमित ढेकळे पासून वाचणं सोपं नाही मित्रांनो येणारा चेंडू फ्री हिटचा मारा करावा लागेल आणि तो अर्थातच हार्दिक आहे छोटा खेळाडू आहे पण चांगली गोलंदाजी करण्याची क्षमता ठेवतो पण यावेळेस मात्र तो इथे फसतोय आणि नो चेंडू असल्या कारणाने पंचाचा हात डोक्याच्या वरती फिरतो याचा अर्थ आहे फ्री हिट आणि ती अर्थातच मिळते फ्री हिटचा मोका सुमित ढेकळे मित्रांनो सोडेल असं वाटत नाही आणि अर्थात तो डाव्या हाताने चांगली फलंदाजी करतो स्ट्राईकला हार्दिकने धावायला सुरुवात केली पंचानं पार केली तर पुढचा चेंडू फ्री हिटचा मोका यावेळेचा पुढचा चेंडू फिरकावून दिलाय शी मारेगा बाहेर 6 धावा सुमित ढेकळे ब्रँडेड षटकार कमॉन इझी तर पहिली धावसंख्या 45 धावा झाल्यात आणि अर्थातच सुमित ढेकळे याच्या धावा मोजल्या जातात कारण प्रत्येक धावेची किंमत 100 रुपये आहे सुमित ढेकळे ऑन स्ट्राईक सिद्धेश भोसले ऑन स्ट्राईक आणि अर्थातच या ठिकाणी गोलंदाज पाहिली तर हार्दिक गोलंदाजी करतोय ज्या हार्दिकवर हमला बोललाय अर्थातच लयलूट केली जाते धावांची लयलूट सुमित ढेकळे याच्याकडून राईट टॅप फॉर द विकेट यावेळचा चेंडू फुल टॉस मध्ये चेंडू हॉमध्ये आणि अर्थातच या ठिकाणी मात्र सुमित ढेकळे बॅक टू पॅवलॅन बडी मछली जाल में बसती हुई कमॉन डीजे सुमित ढेकळे आउट तर मित्रांनो या खेळाडूसाठी टाळ्या वाजवा 9 चेंडूमध्ये 30 धावांची लयलूट केली आणि अर्थातच संघाला सुस्थितीमध्ये आणून तो आता माघारी परतोय परंतु धावा पत्र त्यांनी जमा केल्या 9 चेंडूमध्ये 30 धावा आणि अर्थातच प्रत्येक धाव ही 100 रुपयाची आहे अर्थातच तुम्ही त्याचं काउंटिंग करा 30 धावा जमा झाल्यात कॅश प्राइस किती मिळेल प्रत्येक रन प्रत्येक धाव ही 100 रुपयाची आहे आणि 30 धावा त्याने कमवल्यात चांगली फलंदाजी केली एकूण त्याच्या फलंदाजीमध्ये एकूण 3 षटकार 4 षटकार पाहायला मिळाले आणि 2 चौकारांशी त्यांनी ही खेळी केली मित्रांनो चांगली खेळी केली 9 चेंडू आणि 30 धावा मुबीन बाई खो त्यांच्याकडून प्रत्येक धावेसाठी 100 रुपयाचं बक्षीस झालेलं आहे सुमित ढेकळे नवीन फलंदाज इम्रान तिसरा क्रमांक आहे आणि अर्थातच आपल्या माहिती क्रिकेटमध्ये तिसरा क्रमांक फार महत्वाचा क्रमांक आहे धावसंख्या तर पहिली धावसंख्या झाली 45 धावा विजयासाठी 62 धावांची गरज आहे जी स्पर्धा आपण पाहतोय मोठी स्पर्धा आमदार चषक 2021 ची स्पर्धा खेडच्या आतमध्ये जर आपण पाहिलं गोळीबारच्या मैदानावरती म्हणजेच गुलबर्ग पार्क वरती स्पर्धा सुरू आहे बाबासाहेब पाटणे क्रीडानगरीमध्ये आपण या स्पर्धेचा आस्वाद घेतोय आणि दोन्ही बाजूने पाहिलं तर दोन्ही मोठे संघ एकमेकांसमोर लढत देत आहेत नुकताच पास झाला अर्थातच सुमित ढेकळे ज्याचा झेल पकडला एसटीच्या बागे रक्षक अर्थातच मॅकमिलनने दरम्यान हा चेंडू येस इट इज गॉन विकेट नंबर 2 सिद्धेश भोसले बॅक टू पॅवलॅन कम ऑन प्लीज और एक विकेट
सुस्थितीमध्ये आणून ठेवलंय ते अर्थातच रॉयल दापोली. राईट भरत विकेट या षटकातला पुढचा चेंडू हो हो ऑफस्टंपच्या बाहेरचा चेंडू आणि इथे मात्र छेडछाडी करण्याचा प्रयत्न करतोय फलंदाज आणि यावेळेस मात्र चेंडू जाऊन स्थिरावतोय मॅकमिलनच्या ग्लोव्ज मध्ये जो एक्स्ट्रक्शनचं काम करतोय. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा गोलंदाज पार करेल. अर्थातच राकेश गोलंदाजी करतोय, चांगली गोलंदाजी करतोय पंचाच्या डाव्या बाजूने म्हणजेच राईट टप ओव्हर द विकेट. यावेळचा चेंडू कलात्मक दृष्ट्या चेंडू दंडवलाय आणि अर्थातच चेंडू जातोय शिमारशी बाहेरच्या अर्धा बाजूने कपाट जाईल अजून एक चौका. बॅक टू धावसंख्या आपण पाहिली तर धावसंख्या संघाचं अर्धशतक फलकावर 51 धावा या फलकावचा पाहिजे. दरम्यानचा पुढचा चेंडू पुन्हा एकदा बारकर राकेश राईट टपवर द विकेट. यावेळेचा चेंडू फेकला जातोय आणि हा मात्र मिडल स्टंपवरचा चेंडू सुरेख मध्ये कनेक्ट केलाय. जेल घेण्याची संधी आहे, गमावली जात नाही आणि अशा तऱ्हेने बघता बघता विकेट क्रमांक 3 आउट बॅक टू पॅव्हलियन. तर आपण पाहतोय धावसंख्या जर पहिली तर धावसंख्या 51 धावा झाल्यात आणि अर्थातच विजयाचं लक्ष हे निश्चित सोपं झालंय. दरम्यान या चेंडूवर पहा हो हो चेंडू 1 बाउंस 2 बाउंस गेन मॉडल से बाहर चौके के लिए कम आउट दे और एक चौका. इसी के साथ ओवर नंबर रॉयल दापोली. पुढचा चेंडू मॅकमिलन राईट टपवर द विकेट. यावेळेचा चेंडू पहा क्लास चेंडू शिबा रेखा पार षटकार आणि याच बरोबर रॉयल दापोली या संघाने रॉयल कामगिरी केली आणि अर्थात नाव कमावले, संघ विजयी झाला.